शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची एक कल्याणकारी योजना आलेली आहे आणि याच योजनेचा फायदा कसा घ्यायचा आहे तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जर या योजनेचा फायदा घेतला तर आपल्याला हेक्टरी पैसे मिळणार आहेत। 15 ते 20 हजार रुपये हेक्टर। जर आपल्याकडे 5 एकर शेती असेल तर आपल्याला जवळपास 30 ते 40 हजार रुपयाची मदत मिळणार आहे। मित्रांनो, नक्की ही योजना काय आहे तीच आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व शेतीविषयक असेल आणि कोणत्याही सरकारी योजनांसाठी चॅनलला आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून सर्वात अगोदर आपल्याला माहिती मिळेल। मित्रांनो, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय संशोधन। मंत्रानेच शेतकऱ्यांचे कल्याण शक्य असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला आहे आणि शेतकऱ्यांची जर आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर उपाययोजना करण्यात यावी या दृष्टिकोनाने पावलं उचललेले आहेत। पीएम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक मदत केली जाते आणि शेतकऱ्यांना आता पुढच्या पिढीसाठी जर आपल्याला शेती टिकवायची असेल तर त्यासाठी मोठं पाऊल उचलावं लागेल। यासाठी जवळपास आता शेतकऱ्यांसाठी 2500 कोटी रुपयाचा खर्च येणारा प्रकल्प आणि या ठिकाणी हे उपक्रम राबवलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला सेंद्रिय खतचा वापर करून शेती करायची आहे। रासायनिक खतामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये आता दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी हे चांगलं नाही आहे। याच रासायनिक खतांमुळे अनेक रोगराई पसरताना दिसत आहे। कॅन्सरसारखी बिमारीसुद्धा आता होताना दिसत आहे। त्याचमुळे शासनाने हा महत्त्वाचा पाऊल उचललेला आहे, ज्यामुळे सेंद्रिय खताने सुरुवातीला कमी जरी उत्पन्न झालं तरी त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण पैसे देऊ आणि हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत, ज्यामुळे मध्ये कोणालाही कमिशन किंवा भ्रष्टाचार होणार नाही असं शासनाचं धोरण आहे। मित्रांनो, लवकरच ही नैसर्गिक शेतीचा जो फॉर्म आहे तो आपल्या पोर्टलवरती शासन उपलब्ध करणार आहेत। त्यासाठी अपडेट आपल्याला देण्यात येईलच। काय कागदपत्र लागतील ते सुद्धा आपल्याला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल। मित्रांनो, आपल्याला जर 15 ते 20 हजार रुपयाचं प्रोत्साहन मिळत असेल तर आपण रासायनिक खताचा वापर टाळून सेंद्रिय खताकडे आपण वळलं पाहिजे। शासनाच्या या धोरणाला आणि या योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे। या योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे येणार आहेत, त्यामुळे 15,000 गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जवळपास 1 कोटी शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। या पोर्टलवरती शेतकऱ्यांच्या जसं आपण सन्मान किसान योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्याच पद्धतीने याचे फॉर्म उपलब्ध होतील। आपल्याला शेतीचे फोटो 7/12 या गोष्टीची आवश्यकता लागणार आहे। मित्रांनो, ही योजना लवकरच चालू होऊन पोर्टलवरती तिचे फॉर्मही उपलब्ध होतील, ते आपल्याला कळवलं जातील। धन्यवाद। जय महाराष्ट्र।